आज परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या पक्ष बांधणीच्या संदर्भातून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्याचा आजची ही बैठक आणि मेळावा आपण आयोजित केलेला आहे। खरं म्हटलं तर अध्यक्षपदाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेते मंडळींनी आमच्या दिली। 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीच्या असलेली परिस्थिती, त्याचबरोबर निवडणुका या माध्यमातून राज्यभर पक्ष संघटना मजबूत करणं हे उद्दिष्ट माझं होतं, परंतु त्या कालावधीमध्ये वेळ मिळाला नाही। आणि आता पक्ष संघटना महाराष्ट्रामध्ये जो विरोधी पक्षाचा स्पेस आहे तो कार्यकर्त्यांच्या ताकदीने उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आज परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींच्या बरोबर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल। नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा संधी द्यावी आणि नवीन संघटना मजबूत करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचे किंबहुना परभणीच्या जिल्ह्यातल्या सुद्धा मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरणारी, आक्रमकतेने उभी राहणारी संघटना ही भविष्यकाळामध्ये उभं करण्याचा आमचा उद्दिष्ट आहे। आणि त्या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे। येत्या कालावधीमध्ये ही बैठक झाल्यानंतर तुम्हाला कळून येईल की परभणीमध्ये जो पवार साहेबांना प्रचंड मानणारा जिल्हा आहे, एक काळ असा होता की परभणीमध्ये पवारसाहेब म्हणतील त्या प्रकारचा निर्णय आणि तिथले उमेदवार विजय होत होते। तशाच पद्धतीचं परत एकदा आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं मजबूतीचा अशा प्रकारचा जाळं निर्माण करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे। आपण सर्व पत्रकार आल्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो। आपल्याला काय विचारायचं तर विचारा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत किंवा हा जो संभ्रम आहे मागच्या 1-2 वर्षापासून, ज्यामुळे की पक्ष वाढत नाही किंवा नागरिकांमध्ये संभ्रम आहे, संभ्रम कसा दूर करणार? काय झालं, गेल्या काही दिवसापासून या महाराष्ट्रात आणि देशात जर बघितलं असेल तर फोडाफोडीचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात आहे। मला कधी कधी असं वाटतं की काही लोकांचे पक्ष स्वतःच्या ताकदीवर उभं करण्यापेक्षा दुसऱ्या पक्षांच्या लोकांना घेऊन, नेत्यांना घेऊन पक्षवाढीचा नवीन अजेंडा हा केंद्रात आणि राज्यात सध्या चालू आहे। अनेक पक्ष फोडले, त्यामुळे आमचा सुद्धा पक्ष फोडला। आता हे सर्व झाल्यानंतर सुद्धा कायम वेगवेगळ्या प्रकारचं ऑपरेशन केलं जाईल अशा प्रकारची चर्चा होते। तुम्ही म्हटला ती वस्तुस्थिती आहे। त्यामुळे अशी बातमी आली की कार्यकर्त्यांमध्ये आणि बाकीच्या सर्व नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते, किंबहुना पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर प्रेम करणाऱ्या मतदारावर सुद्धा त्याचा परिणाम होतो याची मला कल्पना आहे। म्हणून ज्या वेळेला अशा प्रकारची चर्चा होते त्या वेळेला आम्ही पत्रकारांमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे। मी अध्यक्ष म्हणून जबाबदारीने स्पष्टीकरण केलेलं आहे की अशी कोणती प्रकारची चर्चा नाही। पण मला दिसून येत आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून हा पक्ष वाटचाल करत असताना या पक्षाला आता तशा पद्धतीत चर्चा करून अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का याचा सुद्धा विचार करावा लागेल। आज तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी एवढंच सांगतो, कुठल्याही प्रकारची चर्चा ही सूत्राच्या, त्याचा काल उल्लेख सुप्रियाताईंनी केला, आमच्यापर्यंत अशी कुठल्या प्रकारची चर्चा आलेली नाही। पण सूत्राच्या माहितीप्रमाणे येतात हा सूत्र कोणता आहे, त्या सूत्राचा कर्ता करविता कोण आहे याचा आता शोध आम्हाला घ्यावा लागेल, जो सातत्याने 2 महिन्यातून 1 महिन्यातून सातत्याने ह्या बातम्या देण्याचा प्रयत्न होतोय। अजितदादा असताना पक्ष एकीकरण करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला होता। उद्या भविष्य काळामध्ये काय त्यांच्या पक्षाच्या घडामोडी, त्याचबरोबर बाकीच्या काही चर्चा या त्यांच्या पक्षाच्या घडामोडीशी आमचा संबंध जोडला जातोय। मला वाटतं की त्यामध्ये त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होईल, त्याच्यानंतरच्या काय भूमिका असतील यावर कुठली चर्चा झालेली नाही। त्यामुळे आता विलिनीकरण, NDA बरोबर जाणं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्यामुळे आता मला वाटतं की ह्या विषयावर परत चर्चा करणं गरजेचं नाही असं मला वाटतं। मराठवाड्यामध्ये पाऊस नाही, खरीपांची पेरणी झालेली आहे, पण पिकांचं सरकार याकडे बघायला तयार नाही। कर्जमाफी झाली म्हणते पण आणखीन काहीच नाही।
कसं म्हणजे राष्ट्रवादी पवार पक्ष काय याच्या भूमिका आहे? आपल्याला कल्पना असेल, मागच्या वेळेला शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये या पक्षाने आंदोलन केलं, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि त्याचा परिणाम म्हणून त्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी केलेल्या आंदोलनाचा फळ म्हणून या असलेल्या आंदोलनाला कर्जमाफीला मंजुरी दिली. भले आम्ही त्यावेळेला सांगितलं स्त्री आम्हाला घ्यायचं नाही, पण कर्जमाफी द्यावी. जे निकष आणि नियम होते ते निकष आणि नियम बदलण्याच्या बाबतीमध्ये सरकारला अधिवेशनाच्या शेवटी घ्यावा लागलेला निर्णय. मी आज 2 मुद्दे तुम्हाला सांगू इच्छितो. शेतकरी प्रचंड नाराज आहे, याचा सहकार अहवाल आला असेल. त्यामध्ये आसमानी संकटाबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या शेतकरीच्या असलेल्या अडचणीला शेतकरी समोर जात होता. कालच मुख्यमंत्र्यांनी एक योजना जाहीर केली. त्या योजनेमध्ये त्यांनी थकीत कृषी बिल जे आहे ती सुद्धा माफ करण्याचा 48,000 कोटीचा निर्णय काल जाहीर केला. याचा अर्थ असा आहे की जर आपण हे केलं नसतं, कारण सरकारच्या बद्दलची भावना अशी होती हे सरकार उद्योगपती आणि आपल्या खाजगी मित्रांना सांभाळण्यासाठी कायदे बनवतोय. सर्वसामान्य शेतकरी, बेरोजगार तरुण वगैरे हे सगळे प्रश्न बाजूला पडलेले आहेत आणि अशा पद्धतीत नाराजीची तीव्रता वाढत असताना आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. किंबहुना परभणीमध्ये सुद्धा पाऊस नाही, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. मग अशा वेळेला निर्णय घ्यावा म्हणून असे निर्णय घेण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. पण त्यात एक मुद्दा सांगतो, शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जाहीर केल्यानंतर जुलै अखेरपर्यंत पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे. एका वेळेला सरकारला पैसे आहेत का नाही ही शंका आहे. अशाच वेळेला 48,000 कोटीचं वीज बिल माफीचं घेतलेला सरकारचा निर्णय हा सुद्धा विचार करण्याचा काय. सरकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला, त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा ही अपेक्षा आहे. परंतु तो महावितरण कंपनी अडचणीत येते. 38,000 कोटीच्या बाबतीमध्ये महावितरण कंपनीला आज थकबाकी आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतून शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आणि ती वितरण कंपनी करून मग बाकीच्या योजना राबवण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय होतो का याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. कारण आता सौर ऊर्जेला फार मोठी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. खाजगी कंपन्यांना सौर ऊर्जेसाठी सरकारी जमीन दिल्या जातात. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे निर्णय आहेत. एखादा केंद्राचा आणि राज्याचा निर्णय जो दिला जातो त्याच्यामधला हेतू त्यांचा काय हा नंतर कळतो. आत्ता त्यांनी ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून आम्हाला त्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. पण तरीसुद्धा या मराठवाडा आणि परभणी वगैरे या परिसरामध्ये शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आलेलं आहे, काल कृषी मंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की दुबार पेरणी झाली तर आम्ही त्याला बियाणं फुकट देऊ. एका बाजूला बियाणे फुकट देऊ, औषधं फुकट देऊ सांगतात, दुसऱ्या बाजूला तेच विक्रेते मुकोका कायदा लावतायत म्हणून त्याच्यावर आंदोलन करतायत. आता या दुहेरी संकटामध्ये आजही शेतकऱ्यांना बियाणाची तुटवडा आहे. आजही शेतकऱ्यांना कृषीच्या असलेल्या साहित्याची तुटवडा आहे. शेताच्या असलेल्या खताचा तुटवडा आहे. त्याच्या बाबतीमध्ये मार्ग काय काढणार याच्यामध्ये अजून सरकारने खुलासा केलेला नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरामध्ये ज्यावेळा या लाभ मिळेल त्यावेळा त्याचा विचार निश्चितपणाने करण्याच्या बाबतीत मला शेतकरी विचार करेल. नाहीतर फक्त आश्वासन देऊन हा बळीराजा बाहेर निघेल अशी शक्यता नसल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येत्या काही दिवसात आजच आम्ही ही बैठक झाल्यानंतर स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये प्रचंड नाराजगी आहे. राज्यामध्ये सगळीकडे त्याच्यावर तीव्र विरोध केला जातोय. पण स्मार्ट मीटरची सक्ती ही केली जाते. एक उदाहरण म्हणून सांगतो, काल स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये घरी नसलेल्या माणसांच्याकडे जाऊन जबरदस्ती स्मार्ट मीटर लावून घेण्याचा प्रयत्न जेव्हा होतो याचा अर्थ आहे की काही कंपन्यांना हे सगळं देण्याचं खाजगीकरण होतं आहे काय. म्हणून ह्याला विरोध करण्यासाठी ही बैठक आमची संपल्यानंतर, मेळावा संपल्यानंतर आम्ही MSEB कार्यालयावर जातोय आणि परभणीला सुद्धा आम्ही स्मार्ट मीटरचा विरोध जो शेतकऱ्यांचा आहे त्याची आवाज सव्य अशा प्रकारची बिलं लावली जातात. एका बाजूला तुम्ही पैसे देता आणि दुसऱ्या बाजूला मोफत वीज देण्याच्या बाबतीमध्ये आश्वासन देता आणि तिसऱ्या बाजूला ते पैसे इतर याच्यातून काढण्याचा प्रयत्न होतोय. अशी नाराजी असल्यामुळे त्याचा आवाज सुद्धा आम्ही उठवणार आहोत. सकाळी राजू शेट्टी यांनी व्हिडिओ जाहीर केला की जी वीज बिल माफी आहे 48,000 कोटी असं त्यांचं म्हणणं आहे. 100% एकतर 4 तास लाईट शेतीला मिळते आणि एवढं बिल शेतकऱ्यांचं होऊ शकत नाही.
कुठेतरी ही उद्योगपतींची तूट जी आहे ती भरून काढण्यासाठी हा प्रकार केला जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्याच विषयावर बोललो. आपल्याला मगाशीच सांगितलं एवढी थकबाकी नाही. 32,000च्या दरम्यान महावितरण कंपनीची थकबाकी आहे. ती कंपनी अडचणीत आलेली आहे. मग महावितरण कंपनीला हे पैसे वळते करावे. जसं एस टी महामंडळाला जशा पद्धतीने सरकार मदत करतं तशा पद्धतीने हे पैसे वळते करायचे असतील तर त्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्याच्याच पद्धतीने शेतकऱ्यांची वीज माफी अशा प्रकारचं नाव देण्याचा प्रयत्न झालेला आहे. एवढी थकबाकी शेतकऱ्यांची नाही. कोणताही शेतकरी एवढी थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे मला वाटतं की या असलेल्या सर्व गोष्टीमध्ये काही लोकांचा फायदा आहे का तोटा आहे याचा अभ्यास करून आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर आवाज उठवू. आज काही नियुक्त्या होणार आहेत का पक्षाच्या त्या सगळ्या जुन्या नवीन कार्यकर्त्यांची ओळख करून घेतोय. मी अध्यक्ष म्हणून स्पष्ट शब्दात सांगतो, येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटना ही कार्यकर्त्यांची, प्रामाणिक कार्यकर्त्यांची संघटनामध्ये उभी राहील आणि त्यावेळेला जो कार्य करण्यासाठी इच्छुक आहे आणि तो कार्य करण्यासाठी त्याचा पूर्वीचा असलेल्या कामाची नोंद घेऊन तो चळवळीतला कार्यकर्ता व्हावा अशा प्रकारचं विश्लेषण करून काही बदल करून चांगल्या प्रकारचा आम्ही कार्यकर्ते नियुक्ती केले जाईल.